नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच प्रथम घटक चाचणीचा पेपर पाहतोय। मित्रांनो, इयत्ता 6वीचा विषय असणार आहे सामान्य विज्ञान। हा सराव पेपर आहे मित्रांनो। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, तरी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पहा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून असे प्रश्न जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यातलं पहिलं आहे, पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा एकूण टिंब टक्के साठा उपलब्ध आहे। उत्तर असणार आहे, पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा एकूण 0.03 इतका साठा उपलब्ध आहे। दुसरं, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला टिंब म्हणतात। उत्तर, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात। प्रश्न 3, टिंब हा एकपेशीय प्राणी आहे। उत्तर, अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे। चौथं, सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने टिंब धुवून घ्यावी। उत्तर, सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी। पाचवा आहे, टिंब आणि टिंब हे दोन मुख्य प्रकार आहेत, तर नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहेत। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 2 आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। पहिला आहे, शिंपल्यांचे उपयोग सांगा। उत्तर, शिंपल्यांपासून मोतीचे उत्पादन घेतले जाते। विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात। औषधी निर्मिती क्षेत्रात देखील शिंपल्यांचा उपयोग केला जातो। प्रश्न 2, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? उत्तर, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण असे म्हणतात। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 3, वनस्पतीचे अवयव कोणते? उत्तर, मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे हे वनस्पतीचे अवयव आहेत। प्रश्न 4 आहे, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर, काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षण कवच असतात। काही प्राण्यांच्या शरीरावर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खवले असतात। प्रश्न 5, आपत्ती म्हणजे काय? उत्तर, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। प्रश्न 3 आहे, असे का घडते? महापूर। उत्तर, कमी वेळेत बेसुमार पाऊस होतो। पावसाच्या पाण्याची निचरा होत नाही। पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुऱ्या पडतात। त्यामुळे शहरी भागातील गटारे तुंबतात। पाणी रस्त्यावर पसरते आणि आजूबाजूच्या घरात आणि परिसरात पुण्याचे पाणी शिरते। प्रश्न 4, पृथ्वीतील निष्क्रिय वायू आर्गॉन आणि हेलियम। दुसरा आहे, ओझोनचा थर नष्ट करणारे वायू। त्यात आहे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि टेट्राक्लोराइड। प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा। कुठलंही एक पृष्ठीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी किंवा सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती यामध्ये पृष्ठीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी, पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी यांचं दिलेलं आहे मित्रांनो। पृष्ठीयवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो। पृष्ठीयवंशीय प्राणी अधिक विकसित असतात, उदाहरणार्थ साप, मासा आणि मानव। आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो। अपृष्ठवंशीय प्राणी अधिक विकसित नसतात, उदाहरणार्थ झुरळ, गांडूळ, गोगलगाय। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।